ला पाहिजे। आणि दुसरं म्हणजे सर्व पोलीस अधिकारी SIT मधल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची तपासणी केली पाहिजे की तो गुन्हेगारांशी संबंधित आहे का नाही। गेल्या काही वर्षांमध्ये बीड आणि आसपासचं संपूर्ण पोलीस खातं आणि प्रशासन या लोकांनी पोखरून आपल्या ताब्यात घेतलं होतं आणि घेतलेलं। सातपुडा या बंगल्यावर एक बैठक झाली होती। त्या बैठकीत त्यांनी 3 कोटीची खंडणी मागितली। त्या बैठकीला वाल्मिक कराड, नितीन बिटकर वगैरे हे सगळे उपस्थित। हे पुरावे समोर आलेले आहेत। हे पुरावे समोर आल्यावर अजित पवारांना कोणते पुरावे पाहिजे? अजित पवारांनी भारतीय संविधानामधला किंवा कायद्याच्या पुस्तकामध्ये एक एव्हिडन्स ॲक्ट आहे, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, तो बदलला का, वेगळा केला का इंडियन एव्हिडन्स ॲक्ट? हे त्यांनी सांगावं। अजित पवार हे हतबल आहेत, अजित पवार हे नेते नाहीत, अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत। भारतीय जनता पक्षाच्या EVMच्या कृपेनं त्यांना जागा मिळालेल्या आहेत, स्वतःच्या कर्तृत्वावर नाही। जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं, जोपर्यंत त्यांना न्यायालय निर्दोष मानत नाही। सरकारकडे काय मागणी असेल तुमची? सरकारकडे काय मागणी असेल? मी मगाशी सांगितलं ना, बीडचं संपूर्ण पोलीस खातं